नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर आत्तापर्यंत जिल्हा परिषदच्या जेवढ्या काही प्रश्न झालेले आहेत किंवा जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये जेवढे काही आपणास प्रश्न मिळत आहेत किंवा ज्ञात आहेत, जे की वारंवार रिपीट होत आहेत, अशा पद्धतीचे आपण टॉप 30 वन लाईनर, फक्त वन लाईनर क्वेश्चन आज आपण कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये आत्तापर्यंत परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा येणारे आहेत. बरं, हे म्हणजे एक वेळा आलेले नाही, ते 2 ते 3 वेळा प्रत्येक पदासाठी या ठिकाणी आलेले हे प्रश्न आहेत. त्यामुळे सर्व प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचा. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, कारण का आपल्या चॅनलवर नवीन नवीन या ठिकाणी स्टडी मटेरियलचा खजाना आपण अवेलेबल करून देत असतो, अगदी मोफतपणे, अगदी दर्जेदार पद्धतीचं. तर पहिला प्रश्न हे जे आहे ते थंबनेलसाठी बनवलेलं होतं, पाहून घ्या. महाराष्ट्र एव्हरेस्ट शिखर म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर सध्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, जे की आपल्या महाराष्ट्राचं एव्हरेस्ट शिखर म्हणून ओळखलं जातं. त्यासोबत भारताचं K2 आणि सगळ्या जगाचा जर विचार केला तर माउंट एव्हरेस्ट हे आहे, ज्याच्या उंचीबाबत सुद्धा प्रश्न आला होता, ज्याची उंची 8,848 मीटर एवढी आहे. आणि ही अतिरिक्त माहिती तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य तुम्ही प्रथम कमेंट करा, जेणेकरून तुमचे प्रश्न पहिले मिटतील, तर तुमच्यामध्ये संभ्रम राहणार नाही. तर भारताची वाईन राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? जेव्हा जेव्हा मी प्रश्नपत्रिका सोडवत होतो तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगत होतो की प्रत्येक जिल्ह्याचं तुम्हाला टोपण नाव, विशेषत्व माहीत असणं आवश्यक आहे. तर भारताची वाईन राजधानी हे कोणाला ओळखलं जातं? तर नाशिक म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यासोबत नागपूर जे आहे ते व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. आणि या ठिकाणी अकोला, जळगाव हे आपण पाहिलं होतं, खूप सारे गावं. त्यासोबत हिंदू व मुस्लिम यांना सुंदर वधूचे किंवा भारताचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर लक्षात असू द्या, हा प्रश्न किचकट आहे, कधीही पाहिला नसेल तर सय्यद अहमद खान याने या ठिकाणी ही उपमा दिलेली आहे. स्मरणगाथा ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? तर गोपाळ नीलकंठ याची ही कादंबरी आहे. तर सध्याला म्हणजे आत्ताच्या ज्या परीक्षा होत आहेत त्याच्यामध्ये तेवढं कादंबऱ्यावर जास्त फोकस म्हणजे करू नका, कारण का त्याबद्दल 1-2 प्रश्न पडत नाही आहेत तेवढे. तर पाचवा, एका वर्षात किती ग्रामसभा घेतल्या जातात हे आपण पाहिलं होतं आणि 2 वेळा आलेला होता हा प्रश्न. तर 4. त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तक कोणती आहे? त्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यांनी खूप सारे पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी प्रॉब्लेम ऑफ रुपी हे तिथं ऑप्शन होतं किंवा त्यावर येतं. त्यासोबत त्यांचं थॉट्स ऑफ पाकिस्तान आहे, म्हणजे खूप सारे पुस्तकं आहेत. त्यासोबत आशिया स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पटकावले? 28. प्रधानमंत्री आवास योजनेवर प्रश्न होता, जे सिव्हिलची एक्झाम देत आहेत त्यांना आला होता. त्यासोबत पुण्या सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर महादेव गोविंद रानडे, त्यासोबत गणेश जोशी सुद्धा होते. FDI नुसार भारतात पहिला राज्य कोणतं आहे किंवा FDI मध्ये टॉप लेवलचं किंवा ज्याचं रँकिंग महाराष्ट्राची सर्वात प्रथम आहे. त्यासोबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर सध्याला शक्तिकांत दास हे आहेत. गहू निर्यातीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 2रा लागतो. पहिला कोणाचा लागतो हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. त्यासोबत महाराष्ट्राची निर्मिती कधी करण्यात आली, कधी झाली? त्यासोबत पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये कावसजी दादर यांनी सुरू केली. 49वी GST सभा कोणत्या ठिकाणी झाली? दिल्ली या ठिकाणी भरवली गेली. इस्रोचे नवीन प्रमुख कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ES सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासोबत रतन टाटा यांच्या बायोग्राफीचं लिखाण कोणी केलं? त्यांना आपलं महाराष्ट्राचं पुरस्कार मिळालेला आहे, महत्त्वाचं. त्यांच्यावर थॉमस मॅथ्यू यांनी बायोग्राफी लिखाण केलं. ऑलिम्पिक स्पर्धा 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित आहे? पॅरिसमध्ये. सर्वोच्च उच्च न्यायालयाचं निवृत्तीचं वय किती असतं? 65 वर्ष. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 60. त्यासोबत पाकिस्तान आणि भारत शिमला करार कधी झाला? 1972 मध्ये. कृषी वर्ष कधीपासून सुरू होतं? 1 जुलैपासून. जल जन अभियान कोणत्या राज्यात सुरू केलं? राजस्थानमध्ये. आणि छात्रा योजना ही ओडिसा या राज्यात लागू करण्यात आली. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत, योजनेवर करंट अफेअर सुद्धा आहेत. आणि हे जे योजना वगैरे आहेत ते मागच्या 2 ते 3 महिन्यात, 4 महिन्यात लागू करण्यात आलेले आहेत. त्यासोबत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर पाहून घ्या, गुरविंदर पालसिंग मदान. विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमत केला, लागू केला? लॉर्ड मेयो यांनी. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग कोणता आहे? तर राष्ट्रीय महामार्ग 6
नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार कोणत्या ठिकाणी देण्यात आला? पुणे. त्यासोबत सांसद आदर्श ग्राम योजना कधी सुरू झाली किंवा कधीपासून अंमलात आली? 2014. आणि सिरपूर स्तूप कोणत्या राज्यात आहे? तर छत्तीसगड. काल परवा गोमटेश्वर यावर सुद्धा म्हणजे गोमटेश्वर हे ठिकाण किंवा ते गोलघुमट जो आहे त्यावर सुद्धा प्रश्न आला होता. तर लक्षात असू द्या, अशा पद्धतीचे हे ऑनलाईनर आहेत. जसे जसे आपण सगळं डाटा आपण कलेक्ट करत आहोत, जशी जशी माहिती जसं जसं मटेरियल तयार होत जाईल तसं जसं विद्यार्थ्यांच्या परीक्षा अगोदर मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, कारण का अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रश्न आहेत. वारंवार प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही जर ग्रामसेवकची प्रश्नपत्रिका सोडवली नसेल सोडून घ्या. ज्या ज्या विद्यार्थ्यांची सिव्हिलची सोडवली नसेल सोडून घ्या. बाय करण्यासाठी खाली नंबर दिलेला आहे. फक्त प्राईज आहे 10 आणि आपण पहिली प्रश्नपत्रिका पब्लिश केलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सोडवली असेल सोडून पहा. तुमचा अभ्यास कितपत झाला त्या ठिकाणी कळून जाईल. तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन तयारीसोबत. पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.